दुःख नसायला हवंय आणि याच अनुषंगाने काहीतरी करणं गरजेचं आहे आणि हेच आपल्याला पाहायला मिळते आज. तुकारामजी सरक साहेब असतील, त्याचबरोबर साईताई सरक असेल, यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आपण पाहतोय की शालेय उपयोगी वस्तू. ताई काय नाव आहे? आम्ही सफलपणे आणि संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार आहोत हेची ग्वाही आज व्यासपीठावरती देताना आपण आदरणीय आमदार साहेबांना ऐकलं. खरं तर एवढा सुंदर कार्यक्रम, एवढा देखणा कार्यक्रम आज इथे आयोजित केला गेला याबद्दल तुकारामजी सरक साहेब असतील, साईताई सरक असतील, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांचं आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन लाभलं. आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब आणि त्याचबरोबर शिवसेना कळंबोली शहर या सर्वांचा आपण आभार व्यक्त करायला हवाय. यानंतर आपण दिंडी सोहळ्याकडे जाणार आहे. गणेश भजनी मंडळी, आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, प्लीज आता आपण रेडी राहायचंय, कारण की लगेच आपण मुख्य सभागृहाच्या बाहेर दिंडी घेतोय. प्लीज चला आता आपण थोडस लगेच वेगाने पावलं पुढे घेऊन जाऊया. त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. बघा काय सुंदर देखील भेट वस्तू आदरणीय आमदार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून सरस्वती ताई गाथारांनी दिली आहे. खरं तर 3 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च हा त्यांच्या शालेय जीवनातला दत्तकृपी त्यांनी घेतलाय. तर नक्कीच मी ताईंचा आभार व्यक्त करतो. खूप चांगली संकल्पना. याआधी देखील साहेब तुमचाच एक लाडका कार्यकर्ता रुपेश खोत याही विद्यार्थ्यांना 94% मार्क पडलेत आणि खूप घवघवीत यश मिळालं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. टाळ्या त्याची गोड आठवण पुन्हा एकदा झाली. चला आमची दिंडी मंडळी एक ग्रुप फोटो घ्यायचा. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघींनी या, आपण लाईनअप करायचे सर्वांनी एकत्र या स्टेजवरती. अगदी स्टेजच्या समोर लाईनअप करा. इथे समोर लाईनअप करा. इथे समोर आहे, इकडे पण आहे मित्रांनो, इकडे पण आहे. खरं तर मी सर्व विद्यार्थ्यांचा आभार व्यक्त करतो, शिक्षकांचा आभार व्यक्त करतो, प्राचार्यांचा आभार व्यक्त करतो. एवढ्या सुंदर चांगल्या उपक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य दिलं. खरं तर हे राजकीय व्यासपीठ नसून हे समाजकारणासाठी, लोकसेवेसाठी आणि शैक्षणिक सेवेसाठी आखलेलं व्यासपीठ मानावं लागेल की काय. एवढं सुंदर चित्र आज मला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं मी आभार देखील या दिंडीतला सहभाग नोंदवायचे. प्लीज मी विनंती करतो विद्यार्थ्यांना देखील, आमच्या ज्या महिला भगिनी इथे आमच्या बरोबर आल्या सर्वांनाच विनंती करतो. आता आपण कार्यक्रमाची सांगता करतोय. सर्वांचा आभार व्यक्त करतो. जाताना आदरणीय आमदार साहेबांचा आभार व्यक्त करूया, आदरणीय महापौर साहेबांचा आभार व्यक्त करूया, सभापती साहेबांचा आपण आभार व्यक्त करूया, नगरसेवकांचा आपण आभार व्यक्त करूया. कसा काढावा याचे एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण आदरणीय आमदार साहेब आपल्या व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यापुढे आपण पाहतो त्यांच्या बरोबर आदरणीय महापौर नितीनजी माणिक साहेब हे आमच्या व्यासपीठावर येतात. त्यांचं देखील मनपूर्वक संघर्ष स्वागत असेल. यापुढे आपण पाहतो की राजश्री जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब. एकदा आपण आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत जोरदार आवाज. तुकाराम सर, मी तुम्हाला विनंती करतो की आता आपण लवकरात लवकर कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचे शुभ हस्ते प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं सहर्ष स्वागत इथे केलं जाते. खरं तर आपण पाहतोय की सर्वांना प्रश्न पडला असेल की या स्वागतासाठी नक्की काय दिले जाते. तर कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश अर्थातच भगवद्गीता ही देऊन, त्याचबरोबर तुळशी रोपटं देऊन इथे मात्र आदरणीय आमदार साहेबांचं सहर्ष स्वागत केलं जातं. त्यानंतर मी विनंती करेन तुकारामजी सरक साहेबांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय महापौर साहेब नितीन सरांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये करायचं. नितीनजी यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जातं, त्याबद्दल नक्कीच मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण पाहतो की आदरणीय रायगड जिल्हा प्रमुख यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. किरणजी आपण यायच्यावरती, कोमलजी, महेशजी आपण पुढे यायचं प्लीज मी विनंती करतो. निलेशजी आपण देखील पुढे यायचं विनंती करतो मी तुम्हाला. निलेशजी असतील, शिकांचे फाळके साहेब असतील, प्लीज मी तुम्हाला विनंती करतो. महेशजी आपण यायचं, महेशजी लवकर यायचं. आपण मुकदम साहेब आपण देखील यायचं. राहुल साहेबांना मी विनंती करेन की पुढील सन्मान आपण करायचा. साधू शेख शर्मा आपल्या देखील मला पालवे सर प्राचार्य आमचे आलेले आहेत. सरांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष व्यासपीठावरती मी विनंती करेन. निलेशजी आपल्याच विनंती आपण व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करायचं. सर्वप्रथम आपण राजू लगडे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं. आम्हाला लगडे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं. यानंतर पुढील सन्मान श्रीकांत फाळके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पालवे सरांचं देखील सहर्ष स्वागत करायचं.
तुळशी रोपट्यातून इथे सहर्ष स्वागत केलं जातं. प्रादेशिक यानंतर बहिष्य नेते अशोकचे मोठे साहेब, मी सायली त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बायजाबाई बारगजे नगर सेविका यांचा सहर्ष स्वागत करायचं. राम शेडगे साहेब आमच्या व्यासपीठावरती त्यांचं देखील सहर्ष स्वागत करायचं. रामबाबू यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो रामबाबू यांचं देखील सहर्ष स्वागत करायचं. तिथून त्यांचा ताफा, मंडळींचा ताफा हा आपल्या व्यासपीठावरती येईल. सर्वांचं स्वागत, सन्मान, आदर सत्कार केला जाईल. मुख्य मान्यवरांची भाषण होणार आहेत. विशेष करून आदरणीय आमदार साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत, मनोगत देणार आहेत आणि काहीसं वृक्षारोपणाबद्दलचं महत्व अधिक प्रखरपणे आपल्याला समजावून सांगणार आहेत. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण केक कटिंगचा एक छोटासा कार्यक्रम घेणार आहे. जास्त मोठा घेणार नाही, केक कटिंगचा कार्यक्रम अगदी छोटासा असणार आहे. केक कटिंगचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व मान्यवर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ महिला कीर्तनकार भजनी मंडळी आल्यात. मी खरंच सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो जे आज महिला भजनी मंडळी म्हणून इथे आल्यात. एकदा जोरदार टाळ्या आपल्या महिला भजनी मंडळींसाठी. मला निरोप देणार आहे. तर अशी ही रूपरेषा आहे, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर पिरियड फिजिक्सचा सर आणि केमिस्ट्रीचे असं नको होईल. तुम्हाला पण करणं गरजेचं आहे की नक्की आपण करणार काय आणि कसा कार्यक्रम, हे सर्व तुम्हाला देखील समजणं अगदी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय की सकाळ वृत्त वाहिनीचे पत्रकार अर्थातच वसंत जे जाधव सर आमच्यासोबत जुळले गेले. या दरम्यान आपण पाहतोय की वसंत जाधव सर यांचा आपण मोस्ट वेलकम करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय की आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे सभापती तथा कार्यसम्राट नगरसेवक आणि प्रत्येकाबरोबर अगदी प्रेमाने मायाने वागणारे आमचे बबनजी मुकादम साहेब हे जुळले गेले. तर बबनजी मुकादम साहेब, तर राजूजी शर्मा सर हे देखील आमच्यासोबत जुळले गेले. तर राजू शर्मा सरांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो.